हॅलो, मी राष्ट्रीय अध्यक्ष शिवाजी सरोदे. सर्वांना ग्रामस्थानाला माझं नम्र अभिवादन. मी बोलण्याच्या अगोदर पहिले महामानवांचं, पहिला छत्रपती शिवाजी महाराजांचं अभिवादन करतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं. आता मला असं समजलं की इथं काहीतरी गावामध्ये भेट झाला आणि पाहुणा असून सुद्धा अंकुश काटकरांनी, जिल्हा अध्यक्षांनी तरी पण कार्यक्रम लावला का, माझी तारीख घेतली होती. खरंच की कौतुकफस्त आहे आणि माझ्या संघटनेमध्ये सामील झाल्याबद्दल, आणि त्यांना काहीतरी नाही का थोडंसं माझ्याबद्दल काहीतरी वाटल्याबद्दल. पण माफ करा, मला काय जास्ती भाषण करता येत नाही, पण शासकीय अधिकाऱ्यांना ह्यांना कसे घोडे लावायचे हे मला चांगल्या पद्धतीने करते. का आता ही ताकद मला संविधानाने दिलेली, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली. त्याच्यामुळं आणि तुम्ही गावांचा विकास करा. आज माझ्या महाराष्ट्रामध्ये 64 शाखा आहेत. तर ह्या तुमच्या खरंच आज कौतुकस्पद झालं की आज रात्री किती वाजल्यात, 9:20 झाल्यात, तरी पण आपले गावकरी सगळे थांबल्यात आणि आपण किती वाट बघत होते. आम्हाला वेळ झाला थोडासा, 2 दिवस दौऱ्यावर होतो, सोलापूर जिल्ह्यावर दौऱ्यावर होतो, परत धाराशिव जिल्ह्या दौऱ्यावर होतो आणि कार्यकर्ते पण एवढ्या आकुलतेने. मी बार्शीमध्ये कमी कमी 7 वाजता पोहोचलो, तरी पण आम्ही आलो आणि सगळे पदाधिकारी. आणि काय जास्ती मला बोलायचं नाही की आम्ही ज्यावेळेस काम करत असताना, आता मला घाणेगावचा पण अनुभव आला. घाणेगावमध्ये आमचं एक घाणेगावमध्ये सांगताना शेवटचं भाषण होतं. शेवटचं भाषण होतं त्यावेळेस म्हणले की अण्णा हजारे थकले भ्रष्टाचारावर, तर तुम्ही काय करू शकणार आहे. आज आम्ही काम करत असताना की सर्वसामान्यापर्यंत कशा योजना पोहोचतात, जे सरकारचे निधी येतो त्याच्यावर आम्ही काम करतो. लोकसेवा बहुजन महासंघ हा पहिल्यापासून समाजाच्या तळपडतीवर आहे. आणि थोडंसं काय होतंय की आम्हाला खच्चीकरण करण्याच्या अगोदर शासन काय करतं ह्याच्यावर लक्ष ठेवणं गरजेचं. आणि हा लोकसेवा बहुजन महासंघ सर्व समाजाला घेऊन चालणारा संघ आहे, जो भ्रष्टाचारावर आम्ही काम करतो. आणि आता सरपंच साहेब म्हणले की ब्लॅकमेलिंग. साहेब तुमच्या माहितीसाठी सांगतो, मी आतापर्यंत कमी कमी एवढे भ्रष्टाचार बाहेर काढलेलं आहे, पण एक सुद्धा असं कुठं झालेलं नाही की माझ्या कार्यकर्त्याने पण असं नाही झालेलं की ब्लॅकमेलिंगचं. का तर मी स्वतः सेवेमध्ये होतो महानगरपालिकेमध्ये, 23 वर्ष सेवा केलेली महानगरपालिकेमध्ये आरोग्य खात्याला, आणि सेवानिवृत्त घेऊनही समाजाचा विडा उचललेला आहे मी. आणि हे तुमच्या ज्या बोललेला हे तडा कुठं माझे कार्यकर्ते सुद्धा जाऊ द्यायचं नाही, एक सुद्धा कार्यकर्ता असा तुम्हाला येणार. पण माझं एकच मत आहे की आपला देश सुधारावा, देश हिताचे काम करावे. देशामध्ये जे भ्रष्टाचार झाला ही समाजाला लय मोठी लागलेली कीड आहे. ही कीड आपण सगळ्यांनी सुधारणं गरजेचं आहे. नाही काय होतं, एखाद्या तहसीलदाराकडे गेलं की कुठल्या कामाला गेलं किंवा तहसीलदाराला 7-12ला नाव लावायचं म्हणलं की त्याला पैसे लागतात. हे माझे कार्यकर्ते आजपर्यंत एक होऊ देणार नाही. जर गेले तर माझा सगळ्यांनी नाही का लोकसेवा बहुजन महासंघ मी बंद करेन जर माझे कार्यकर्ते हे केले तर. चुकीचं जर वागले, मी पहिले पण मागच्या प्रत्येक शाखेमध्ये सांगतोय, हे कसं आता सरपंचांनी सांगितलं की ब्लॅकमेलिंग ह्याच्यामध्ये खूप चाललेले की भ्रष्टाचाराच्या ज्यावेळेस आपण भ्रष्टाचारावर काम करत असला, कुणाचाही 1 रुपया न घेता आपले लोकसेवा बहुजन महासंघाचे जो पण सभासदही फॉर्म आहे ते सुद्धा आपण पैसे घेत नाही कुणाकडनं. तुम्ही गावाचा विकास केला, महिलांच्या संदर्भात आता खूप तक्रारी वाढलेल्या आहेत, त्यांचा पण निवारण करणं गरजेचं आहे आपल्याला. आणि काटकर साहेब तुमच्यासाठी सरपंच चांगले आहेत, त्यांच्याकडनं कामं करून घ्या, गावाचा विकास करा. आता चंद्रकांत नेटकेने पण किती मशानभूमी बांधल्यात. हे सगळं हे जे तुम्ही कार्यकर्ता, मी फक्त रोपटं पेरलेलं आहे, तुम्ही हे उगवायचं असतं. आणि तुम्हाला काय अडचण आली तर ह्या गोष्टीमध्ये तुम्हाला जर शासनाची काय मदत असली तर माझ्याकडं हे करावं. आणि मी नाही का जास्ती काय बोलत नाही का, मी हे कार्यकर्त्याला संबोधित करण्यासाठी आलो होतो. तर मला नव्हतं माहिती की एवढं ग्रामस्थ उभा राहणार आहेत म्हणून. आणि हे आपण राजकीय लोक, हे राजकीय पक्ष नाही, राजकीय लोक येतात, भाषण देतात. आणि पहिली गोष्ट की आपलं मतदान कुणाला विकू नका. ज्यावेळेस इलेक्शन होतं, इलेक्शन असलं की 2-2 हजारामध्ये आपण मतं विकतो, आपला अधिकार विकला जातो. जे संविधानिक आपला अधिकार आहे तो विकला जातो.
हा विकू नका. तुम्हाला एखाद्या वेळेस तुमचं कुठलं काम असलं त्या आता ग्रामपंचायत असो किंवा सरपंच असो, तुम्ही तर 2-2 हजार रुपये ही घेऊन जर मतदान विकलं तर तुम्हाला अधिकार कुठलाही राहणार नाही त्यांना काम करून त्यांच्याकडनं घेण्यासाठी. तर माझी एकच कळकळीची विनंती, ज्यावेळेस आपलं इलेक्शन येईल, ग्रामपंचायत असो, नगर परिषद असो किंवा आमदारांचा असो, पण ही मतदान विकू नका. आपल्याला हक्क हा कसा मिळवून दिलेला आहे मतदानाचा, हेच माझी नम्र विनंती आहे की तुम्ही विकल्या जाता. त्याच्यामुळं काय होतं की तुमचं कुठलं काम असलं तर होत नाही, मग आमच्यासारख्या संघटना उभा राहतात. आता ठीक आहे, कुणाला राग येत असेल काय, पण मतदान विकणं की तुमचा विकास होत नाही. ह्याच्यामध्ये तुम्ही एखाद्या अधिकाऱ्याकडे गेले की त्या अधिकारी काय म्हणतो, त्याचा शिपाई असतो, तो शिपाई काय म्हणतो, दे मला 500 रुपये, मग तुझी फाईल पुढे जाणार. पण हे असं करू नका. कृपा नम्र विनंती. माझं 2 मिनिटाचं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय लोकसेवा. माहिती दिली ती गावकऱ्यांसाठी अतिशय उत्कृष्ट आणि चांगली पद्धतीने दिलेली आहे. या